लॉर्ड कल्पनाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कोथिंबीरीच्या वड्या। तर इथे मी 1.5 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे, घरचं पीठ आहे। त्यानंतर 7 ते 8 हिरवी मिरची, 1 चमचा जिरे आणि 10-12 लसणीच्या पाकळ्या याचं हे वाटण आहे। त्यानंतर पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तीळ, 1 चमचा ओवा आणि 10-12 कढीपत्त्याचे पानं बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 2 वाट्या कोथिंबीर बारीक चिरून घेतली। आता इथं अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे, तेल घालूया। कढीपत्त्याची पानं घालते। एकीकडे पाणी गरम करायला ठेवलंय मी। ओवा, तीळ, हिंग आणि हळद। गरम पाणी घालूया। चवीप्रमाणे मीठ घालूया। आता उकळी आली की आपल्याला कोथिंबीर घालायची। आता कोथिंबीर घालूया। आता यातच आपल्याला कोरडं बेसन पीठ टाकून शिजवून घ्यायचं। गाठी बनवून द्यायच्या आहे पिठाच्या। गॅस कमी करूया। ही जरा वेगळी पद्धत आहे, वेगळ्या पद्धतीच्या केल्यात मी। सर्व एकत्र करून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटं शिजू द्यायचं आणि मग आपल्याला हे परातीला तेल लावून घ्यायचं, त्याच्यावर थापून घ्यायचं आणि मग वड्या पाडून घ्यायच्या। आता हे शिजलं की मी तुम्हाला दाखवते। हे बघा, आता आपला घट्ट गोळा बनलाय। आता हा परातीवर काढून घ्यायचा, एकदा हलवून घेते छान। परातीला तेल लावून घेतले मी। आता हा आपल्याला परातीवर थापून घ्यायचा। हे बघा, अशा प्रकारे आपण काढून घेणार। आणि ह्याच्यावर असं छान थापून घ्यायचं। आणि हे थोडं थंड झालं की मग आपण कट करून घेणार आहोत। तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही करू शकता। अशा प्रकारे आता थंड झाल्यावर आपण कट करून घेऊया। हे बघा, आपलं मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे। आता वड्या कापून घेऊया। मी गोल कापून घेतली होती, बघितलं जमतं का? हे बघा, आकार पण छान दिसतो।
तयार झालेली आहे. हे बघा. अशाच प्रकारे आता मी कापून घेते सर आणि मग तळल्या की तुम्हाला दाखवते. हे बघा. आता जे उरलेलं होतं कडेकडेचं ते पण मी एकजीव करून छान गोल करून घेतलं. आता याचे पण मी गोल गोल काढून घेणार आहे. हे बघा, शेवटी जे राहिले होते ना तुकडे त्याचे मी असेच हाताने गोल करून घेतले. आता आपण हे तळून घेऊया. आता इथे मी तेल तापायला ठेवले. मीडियम गॅस ठेवायचा आहे. हे बघा, असा कलर आला की आपण पलटी मारून घेऊया. असंच उलट पलट करत खरपूस तळून घ्यायच्या. हे बघा, आपल्या खरपूस वड्या तयार झालेल्या आहेत. बघा, मीडियम गॅसवर केलं ना की आतपर्यंत छान तळल्या जातात, नाहीतर वरून त्या भाजल्या जातात आणि आतून तशाच राहतात. हे बघा. तर अशाच प्रकारे मी सर्व करून घेते. चला तर मग आपल्या खुसखुशीत कुरकुरीत कोथिंबिरीच्या वड्या तयार आहेत. बघू शकता तुम्ही, एकदम क्रिस्पी झालेल्या आहेत. अतिशय सुंदर कलर आलेला आहे. अशा पद्धतीने करून बघा तुम्ही. पद्धत जरा वेगळी माझी. करून बघा तुम्ही आणि मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला तोडून पण दाखवते. हे बघा, अतिशय सुंदर झालेले आहेत. कुरकुरीत झालेले आहेत, एकदम खुसखुशीत झालेले आहेत. बघू शकता कलर पण एकदम छान झालेले आहे. या पद्धतीने तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कशा वाटल्या. आपण पातवड्या करतो ना, तीच पद्धत आहे, जवळजवळ तीच आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.